संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आत्मबोध या ग्रंथाच्या या व्हर्च्युअल वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण आत्मबोध या ग्रंथावर अध्ययन करणार आहोत, काही चिंतन करणार आहोत. विषयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एका गोष्टीची खंत व्यक्त करू इच्छितो. मागच्या सोमवारी घडलं असं की व्याख्यान सुरू होतं आणि नेहमीप्रमाणे काही टेक्निकल मिस्टेक्समुळे शेवटचं जवळपास 7 मिनिटाचं प्रवचन ते काही त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होऊ शकलं नाही. म्हणजे मी इथे बोलत होतो आणि मला कळत नाही की तिकडे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे की नाही. आणि जेव्हा बंद करण्याकरता माझे सहकारी आले तर त्याच्या लक्षात आलं. आणि नंतर मग जेव्हा मी ॲक्च्युअल बघितलं व्हिडिओ तर लक्षात आलं की शेवटचे जवळपास 5 ते 7 मिनिटं. फक्त एकच गोष्ट आनंदाची होती की जो एक विशिष्ट श्लोक जो आपण घेतला होता अध्याय 2 तो पूर्ण झाला होता आणि पुढच्या श्लोकाकरता मी काही भूमिका मांडत होतो. तर ती भूमिका काही रेकॉर्ड पण बहुतेक झालेली नाही आणि स्ट्रीमिंगचा प्रश्नच नाही. असं आता या सगळ्या गोष्टींबरोबर जसं कोरोना बरोबर आता आपल्याला राहायची सवय लागत आहे तर आपल्या सर्वांना माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टींची आता सवय लागत आहे. एक छोटासा जोक सांगून मग पुढे जाऊया. एक सज्जन असतात आणि जीवनामध्ये खूप दुःख असतं त्यांचं, असहनीय असतं. काय करू काय त्यांना एक दुःख गेलं की दुसरं गेलं की तिसरं सतत चालूच असतं. काही गेल्या म्हणजे काही त्या दुःखाची शृंखला काही तुटत नसते. तर मग ते एका ज्योतिषीकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की माझा हात बघून सांगा बरं, माझा असा प्रॉब्लेम सुरू आहे, मी जन्मापासूनच प्रॉब्लेम भोगत आहे आणि काही सोल्युशन मिळत नाही आहे. तर ज्योतिषींनी हात बघितला आणि चेहरा गंभीर करून सांगितला की तुमचा हा वर्ष फार कठीण जाणार आहे बरं. बिचारे निराश होतात. मग विचारतात दुसरं वर्ष, अजून चेहरा गंभीर करतात. म्हणजे दुसरं वर्ष पण तसंच जाणार. मग तिसरं वर्ष तेही तसंच जाणार आहे. आता इतके निराश होतात आणि मग ते विचारतात चौथं वर्ष. तर तोपर्यंत ते ज्योतिष म्हणतात तो पण तुम्हाला सवय होऊन जाईल, काळजी करू नका. असंच काहीतरी माझ्या या सगळ्या याच्यामध्ये होऊन राहिलं आहे. काय टेक्निकल मिस्टेक्स होतात, काही फार जास्त म्हणजे त्याची काही मी प्रयत्न करतो, काहीतरी ब्राउज करतो नेटवरती आणि शोधण्याचा प्रयत्न करतो. काही व्हॉलंटियर्स मला फोनवरती मदत करत असतात, असं करून बघूया तसं करून बघूया. प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन प्रॉब्लेम उद्भवतात आणि असं काहीतरी सुरू आहे. तरीसुद्धा आपण सर्वजण माझ्याबरोबर आहात आणि राहणार सुद्धा आहात याचा मला पूर्ण विश्वास आहे. आणि
ही पण एक साधना आहे किंवा ही एक तितिक्षा आहे असं म्हणून माझी जबाबदारी झटकू इच्छित नाहीये. पण सध्या तरी काही उपाय दिसत नाही, कारण की बाहेर कोरोना काही कमी होत नाहीये आणि फार अशी काही मदत मी बाहेरनं काही घेईन असं काही वाटत नाहीये. तर आपली गाडी थोडीफार अशीच चालणार. थोडासा कोरोना कमी झाला किंवा नंतर काही बघूया. असो, तर या सगळ्या प्रस्तावनेसह सकट आता आपण बोलूया आपल्या आजच्या ग्रंथाकडे, आत्मबोध. आणि आपल्या सगळ्यांना लक्षात असेलच की आपण आतापर्यंत तप, त्याच्यानंतर षडसंपत्ती याचं खूप सखोल अध्ययन केलं. आणि अशा लोकांकरता की ज्यांचे पाप नष्ट झालेले आहेत, ज्यांचे मन स्थिर झालेले आहेत षडसंपत्तीने, त्यांच्याकरता आचार्यांनी हा ग्रंथ रचलेला आहे. जरी आज आपले संपूर्ण पाप नष्ट झाले आहेत की नाही माहीत नाही आणि आपलं मन तितकं स्थिर अजून नाहीये आपल्याला ठाऊक आहे, तरी ग्रंथाचं अध्ययन करायला काहीही हरकत नाही. तर आज आपण सुरुवात करणार आहोत श्लोक नंबर 2. त्याच्या आधी एक प्रश्न, त्याची थोडी विवेचन करून घेऊ की आपण करून घेऊया की मागच्या बुधवारच्या माझ्या व्याख्यानामध्ये 4 प्रकारचे जीव असतात आणि त्यात मुमुक्षु असतात आणि आपण सर्व मुमुक्षु आहोत. आणि त्यात असं मी एक वाक्य म्हटलं होतं की मुमुक्षूंची मुक्ती होत का नाही, कारण योग्य प्रयत्न किंवा योग्य साधना नसते. मुमुक्षूंची मुक्ती होणार नाही असं म्हणणं म्हणजे श्रीरामकृष्णांच्या किंवा अवतारांच्या वाक्यांच्या विरुद्ध जाणं. अरे, अवतारांनी जेव्हा आपल्याला आश्रय दिलेला आहे तर मुक्ती होणार का नाही? पण मग आत्ता काही दिसत का नाही? कारण की योग्य आपली साधना नाही. तर माझं जो वाक्य होता की मुमुक्षूंची मुक्ती का होत नसते, होणार नाही असं नाही, का होत नसते, कारण की योग्य प्रयत्न नसतात. आता मीराबाई ह्या पण एका काळी मुमुक्षू होत्या की त्यांची मुक्ती झाली. कबीर, तुलसीदास किंवा जितके संत बघा यांनी प्रवास केलाच ना, मग त्यांची झाली तर आपली का नाही होणार? तर माझं जो वाक्य मी जे उच्चारलं होतं की मुमुक्षूंची मुक्ती होत का नाही म्हणजे आपल्यासारख्यांची, कारण की आपले योग्य प्रयत्न नसतात. पण जर आपण एक पाऊल पुढे टाकला तर ईश्वर 99 पाऊल टाकायला तयार आहे. प्रॉब्लेम काय आहे की आम्ही एक पाऊल पण टाकणार नाही, ही आपली कुठेतरी भावना असते की 100 तुम्हीच चला ना ईश्वर, आम्हाला तितकाच का त्रास देता. त्याच्यामुळे हा एका प्रकारची म्हणतो ना की आपली अपेक्षा असते, पण ती म्हणजे चुकीची अपेक्षा, ती सुद्धा दूर होईल ईश्वराच्या कृपेने. काही काळजी करू नका, मुमुक्षूंची मुक्ती सुद्धा होणारच. फक्त प्रयत्न आपण करत राहायचे, उत्साह कमी न होऊ देता. दुसऱ्या नंबरचा श्लोक आत्मबोध. बोधोन्य साधनेभ्यो हि साक्षात मोक्षैक साधनम पाकस्य बन्निवत् ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यति. बोधोन्य साधनेभ्यो हि साक्षात मोक्षैक साधनम पाकस्य बन्निवत् ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यति. बंधू भगिनींनो, हा जो आत्मबोध ग्रंथ आहे याचं वैशिष्ट्य काय की प्रत्येक सिद्धांत आचार्यांनी जो मांडलेला आहे आत्मतत्वाच्या संपर्कात जो सिद्धांत मांडलाय त्या सिद्धांताची पुष्टी करण्याकरता किंवा साधकाला ते योग्य पद्धतीने हे सांगण्याकरता आचार्यांनी एक उदाहरण सुद्धा उत्तरार्धामध्ये म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये प्रत्येक सिद्धांताची एक उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आपली पद्धत अशी असणार आहे आता याच्या पुढे की तो उदाहरण आधी काय आहे त्याचं पण विवेचन करून घेऊ. कारण की विवेचन समजल्यानंतर मग सिद्धांताकडे जाणं सोपं असतं आणि आपल्याकरता ते जास्त सोपं असणार का, कारण की थोडे आत्मतत्वाचे सिद्धांत कसे की हा आपल्याला काही अनुभव नाही आहे.
सगळं काही भौतिक कसरत करत आहोत आणि काही आत्मतत्व इंद्रिय गम्य नसल्याने ते काही आपल्याला दिसत नसतं. जसं मी मोबाईल बघत आहे तर मोबाईलच्या बाबतीत मी काय बोलू शकतो आणि आपण सर्वांनी मोबाईल बघितलेला आहे तर आपल्याला ते आयडिया आपण सर्वजण कन्सिव्ह करू शकतो, आपण सर्वजण समजू शकतो. पण आत्मतत्व याचा अनुभव न मला आहे न तुम्हाला आहे. आपण या ग्रंथाचं सहाय्य घेत आहोत म्हणून आपल्याला उदाहरणातून सिद्धांताकडे जाणं हे थोडं सोपं ठरणार आहे. म्हणून आपण आधी जो उत्तरार्धामध्ये म्हणजेच दुसऱ्या ओळीमध्ये जे उदाहरण दिलंय त्याचं चिंतन आपण आधी करूया, त्याचं विवेचन, त्याचा विचार आधी करूया. या ओळीमध्ये आचार्य सांगत आहे, पाकस्य वन्निवत् ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यति. बंधू भगिनींनो, एक गोष्ट आपण ठामपणे लक्षात ठेवली पाहिजे आणि ती सगळ्यांना म्हणजे अचूक म्हणजे न विसरता सगळ्यांच्या मनात ती ठामच आहे की आपण सर्वजण साधक आहोत, आपण सर्वजण मोक्षार्थी आहोत. आपल्या जीवनाचा उद्दिष्ट मोक्ष याच्याशिवाय दुसरं काहीही नाही किंवा त्याच्या खाली काहीही नाही. पुढच्या जवळपास या संपूर्ण आत्मबोधामध्ये किंवा वेदांताचा हा मुख्य सिद्धांतच आहे की मोक्ष किंवा मुक्ती ही ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. ज्ञान म्हणजे काय? आता आपण जी चर्चा करत आहोत ही काय करत आहोत? हे ज्ञान मिळवत आहोत का? नव्हे. हे पण ग्रंथ अध्ययन करून आपण आत्मतत्वाच्या संदर्भात भौतिक ज्ञान प्राप्त करत आहोत. शब्दांकडे लक्ष द्या. आपण जे सध्या करत आहोत हे ज्ञान मिळवत नाही आहोत. हे आपण भौतिक ज्ञान म्हणजे आत्मतत्वाच्या संदर्भात काही सिद्धांत, काही आयडिया समजण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं मुंबईला जायचं असेल तर ऍक्च्युअली मुंबईला जाणं हे वेगळं आणि जे कोणी मुंबईला गेले आहेत त्यांच्याकडून समजून घेणे की रस्त्यावरती कोणते कोणते गाव लागणार आहेत, काय काय अडचणी येणार आहेत हे समजून घेणं वेगळं. पण ऍक्च्युअली मुंबईला जाणं हे फार वेगळं. तर तसंच जेव्हा वेदांत आपल्याला सांगतं की मुक्ती किंवा मोक्ष हे ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही तर ते कोणतं ज्ञान म्हणत आहे? बौद्धिक ज्ञान नव्हे. बौद्धिक ज्ञान आपल्याला होऊन राहायला लागतं. मग कोणत्या ज्ञानाशिवाय आपल्याला मोक्ष मिळू शकत नाही तर ते असतं अनुभवात्मक ज्ञान. ठाकूरांच्या भाषेमध्ये कोणी दुधाच्या संदर्भात ऐकलं आहे, कोणी दूध बघितलं आहे आणि कोणी दूध पिऊन हृष्टपुष्ट झालेलं आहे. तर अजून आपण दूध प्यायलेलो नाही, दूध कदाचित बघितलं सुद्धा नाही. आपण फक्त दुधाच्या बाबतीत ऐकत आहोत. आपण आत्मतत्वाच्या संदर्भात ऐकून फक्त भौतिक ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते तितकंच आवश्यक आहे. म्हणजे आयडिया क्लिअर झाले, आत्मतत्वाच्या बद्दल प्रेम वाढलं ऐकून ऐकून, तर आपले पाय सुद्धा द्रुतगतीने आत्मतत्वाकडे प्राप्ती करता आपण मार्गक्रमण करणार आहोत. तर मूळ सिद्धांत जे सांगायचं आपल्याला बंधू भगिनींनो की वेदांताचं ठाम मत असं आहे की ज्ञानाशिवाय म्हणजेच अनुभवात्मक ज्ञानाशिवाय मुक्ती शक्य नाही. आता हा एक जो दुवा ना आपण या ग्रंथाचं अध्ययन करत असताना बिलकुल ठामपणे लक्षात ठेवूया. याची आवश्यकता खूप पुढे पुढे पडणार आहे. पुढे पुढे काय म्हणजे आजपासूनच ते लागणार आहे. अनुभवात्मक ज्ञानाशिवाय मुक्ती शक्य नाही. म्हणजेच काय? अनुभवात्मक ज्ञान. आता मी प्रत्येक वेळेस अनुभवात्मक ज्ञान म्हणणार नाही बरं,
कदाचित ज्ञान किंवा बोध असा शब्द वापरणार आहे. या ग्रंथाचं नावच काय? आत्मबोध. तर आत्मतत्वाच्या बोधाशिवाय किंवा आत्मतत्वाच्या ज्ञानाशिवाय मुक्ती किंवा मोक्ष शक्य नाही. म्हणजेच काय? हे जे आत्मबोध किंवा हे अनुभवात्मक ज्ञान आपल्या मोक्षाकरता एक ज्याला म्हणूया की डायरेक्ट कारण आहे, साक्षात कारण आहे, याच्याशिवाय शक्यच नाही. याच्याशिवाय शक्य नाही म्हणजे साक्षात कारण आहे हे समजवण्याकरता आचार्य फार सुंदर उदाहरण देतात. पाकस्य वह्निवत ज्ञानम. पाकस्य म्हणजे स्वयंपाक, वह्निवत ज्ञानम. वह्नी म्हणजे अग्नी. जसं आपण स्वयंपाक करतो आणि स्वयंपाक करण्याकरता आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी सहाय्यभूत होत असतात, पण अग्नीशिवाय अन्न शिजत नसतं. म्हणजेच काय की अग्नी स्वयंपाक शिजवण्याकरता हे डायरेक्ट किंवा साक्षात कारण आहे. छोटस उदाहरण घेऊया. आपल्याला भाजी करायची, आपण काय करतो? आधी ती भाजी धुतो, त्याच्यानंतर त्याला म्हणजे त्याचे पील्स काढतो, त्याला म्हणजे त्याचे साल काढतो, त्याला व्यवस्थित चिरतो विळीवर किंवा चाकूनी. त्याच्यानंतर कढाई आपल्याला लागते, सांडशी लागते, चमचा लागतो, मसाला सगळे लागतात, त्याच्यानंतर तेल लागतं. आता इतक्या सगळ्या सामग्री आपल्याला पाहिजे, पण जर आपल्या जवळ चूल किंवा गॅस नसेल तर भाजी तयार करू शकतो का? नाही. उलटे पण बघूया की फक्त गॅस आहे आणि बाकीच्या गोष्टी नाही तरी भाजी होणार का? स्वयंपाक होणार का? नाही, ते शक्य नाही. दोन्ही गोष्टी जरुरी आहे, पण त्यातला त्यात गॅस एक अशी गोष्ट आहे, चूल एक अशी गोष्ट आहे किंवा अग्नी एक अशी गोष्ट आहे की बाकी सगळ्या गोष्टी म्हणजेच काय? सुरी, भाजी, पातेलं, कढई, मसाले, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत? हे सहाय्यभूत साधनं आहेत. पण ऍक्च्युअली जेव्हा भाजी शिजते, अन्न शिजतं, तर ते शिजतं कशावर? तर डायरेक्ट कारण काय? अग्नी. तसंच बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये आपण जप ध्यान करतो, निस्वार्थ सेवा करतो, श्रवण मनन निधिध्यासन करतो, आरती म्हणतो, भजन करतो, स्वाध्याय करतो, तर या सगळ्या गोष्टी आपल्या मोक्षाकरता सहाय्यभूत आहे, पण यांनी मुक्ती होत नसते. माझे वाक्य ऐकून थोडे अचंबित होऊ नका आणि आता पण साधना केली त्याचा काही फायदा नाही का? असं नव्हे. या गोष्टी सहाय्यभूत आहे. कढाईशिवाय भाजी होऊ शकणार नाही, भाजी नसेल तर भाजी होऊ शकणार नाही, विळी नसेल तर भाजी होऊ शकणार नाही. या सगळी सहाय्यभूत आहे, पण अग्नीशिवाय, साक्षात कारणाशिवाय, म्हणजेच काय होतं की अग्नीशिवाय अन्न शिजू शकत नाही. तसंच ज्ञानाशिवाय, अनुभवात्मक ज्ञानाशिवाय मुक्ती शक्य नाही. म्हणजेच आपण जे साधन भजन करतो हे सगळं जरुरी आहे, पण ते कसं आहे? ते सहाय्यभूत सहकारी साधन आहे. पण खरी मुक्ती जी होणार, खरं आत्मबोध जे होणार, ते जेव्हा आपल्या म्हणजे आपल्या हृदयात ज्ञान जेव्हा उद्भवेल, जागृत होईल, त्याने खरी मुक्ती होणार आहे. म्हणजे ज्ञान ही जी गोष्ट आहे हे आपल्या मुक्तीकरता साक्षात कारण आहे, लक्षात ठेवा. ज्ञान जसं अग्नी स्वयंपाकाकरता, त्याला शिजवण्याकरता हे डायरेक्ट कारण आहे, तसंच ज्ञान हे आपल्या मुक्तीकरता डायरेक्ट साधन आहे. आणि जसं तिकडे सुरी, भाजी, विळीवरती भाजी चिरत असतो किंवा चमचे
तेल मसाले हे सगळे सहाय्यभूत कारण आहे आणि हे पण जरुरी आहे, पण हे सहाय्यभूत कारण आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये ध्यान धारणा, श्रवण मनन निधिध्यासन, आरती गाणं, भजन गाणं, स्वाध्याय करणं, निस्वार्थ सेवा करणं, हे सगळं काय, हे सहाय्यभूत साधन आहे. गौण नाही बरं, सहाय्यभूत साधन आहे. पण जसं अन्न अग्नीवर शिस्त, अग्नी आवश्यक आहे, तसंच ज्ञान जागृत होणं मोक्ष करता तितकंच जरुरी आहे. आता मी पहिली ओळ वाचतो आणि मग त्याचा अजून सखोल आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. पहिली ओळ जी आहे, बोधोन्य साधनेभ्योही साक्षात मोक्षैक साधनम. म्हणजेच काय की मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान म्हणजे अनुभवात्मक ज्ञान हेच प्रत्यक्ष कारण आहे, इतर कोणतंही नाही. साधारणपणे कन्सेप्ट काय असतं की साधना केल्याने मोक्ष मिळतो. हे पहा, साधना केल्याने, निस्वार्थ सेवा केल्याने, श्रवण मनन निधिध्यासन केल्याने काय होत असतं, त्यांनी आपली चित्त शुद्धी होत असते. किंवा आपलं अज्ञान, ज्या अज्ञानाने आपलं आत्मतत्व झाकल्या गेलेलं आहे ते अज्ञान दूर होत असतं, म्हणजेच चित्तशुद्धी होणं. मी काही वाक्य सांगेन, आपल्यापैकी जे लोक नोट्स घेत असतील ना, त्यांची विनंती आहे, हे 2 ओळी लिहून ठेवा की चित्तशुद्धी होणे आणि अज्ञान दूर होणे ही एकच गोष्ट आहे. आणि आपण जे साधन भजन करत असतो, श्रवण मनन निधिध्यासन करत असतो, भजन म्हणत असतो, कीर्तन करत असतो, आरती गात असतो, स्वाध्याय करत असतो, सत्संग करत असतो, श्रवण करत असतो, यातून काय होत असतं, यातून आपले अज्ञान हे दूर होत असतं किंवा चित्तशुद्धी होत असते. आणि चित्तशुद्धी झाली म्हणजे आतापर्यंत आचार्य आपल्याला काय सांगत होते, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आणि श्रवण मनन निधिध्यासन किंवा या सगळ्या गोष्टी जे आपण करत आहोत त्यांनी काय होत असतं, चित्तशुद्धी. मग चित्तशुद्धी झाल्यानंतर ज्ञानप्राप्ती याच्यामध्ये किती अंतर असतो, 5 वर्ष, 10 वर्ष, 2 जन्म, 4 जन्म? बिलकुल नाही. ज्या क्षणी चित्तशुद्धी झाली त्या क्षणीच ज्ञानाचा उद्भव होणार. म्हणजे असं काही समजू नका की आता पुन्हा चित्तशुद्ध झाली त्याच्यानंतर अजून आम्हाला काहीतरी 4 जन्म घ्यावे लागतील, 10 जन्म घ्यावे लागतील, मग पुन्हा काहीतरी साधना करावी लागेल, काहीतरी वेगळी साधना करावी लागेल, नवे. ह्या सगळ्या अध्यात्माच्या बारकाव्या आहेत बंधू भगिनी. आणि हे जितकं आपण बारकाईने समजून घेऊ, जितक्या प्रिसाइजली, जितक्या अचूकपणे समजू, आपण तितक्या आत्मतत्वाच्या जवळ जाणार आहोत. साधनेने ज्ञान लाभत नाही आणि ज्ञानानेच मोक्ष लाभतो याचा अर्थ साधना करू नये असा चुकीचा अर्थ मुळीच काढायचा नाहीये. बरं, आचार्य काय सांगतात त्याच्याकडे लक्ष देऊया आपण की साधन भजन, श्रवण मनन निधिध्यासन, भजन कीर्तन आरती श्रवण भक्ती या सगळ्यांनी काय होणार आहे, या सगळ्यांनी चित्तशुद्धी होणार आहे. चित्तशुद्धी होणार म्हणजे काय होणार आहे की जे अज्ञान आहे, जी अविद्या आहे, जी माया आहे ती नाहीशी होणार. आणि ती नाहीशी झाली तर क्षणी जो आयतच आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व, स्वयंप्रकाश, पूर्ण ज्ञान हे प्रगट होणारच, त्या क्षणी होणार. म्हणजे ज्ञान प्राप्ती करण्याकरता साधनापेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं नाहीये, फक्त तो टप्पा त्यांनी समजवलेला आहे. कसं असतं की साधना करून आपल्या चित्तावर, मनावर, बुद्धीवर साठलेला मळ स्वच्छ करायचा असतो. अरे ज्ञान हे ऑलरेडी आपल्यामध्ये विद्यमान आहे, या क्षणी ते ज्ञान विद्यमान आहे, पण ते झाकलेलं आहे अविद्येने, अज्ञानाने, म्हणून ते दिसत नाही. आणि साधनेने काय होत असतं, ते अज्ञान, तो कचरा दूर होत असतो. आणि कचरा दूर झाला रे झाला, इथे ज्ञानस्वरूप आत्मा तर ते अजूनही संपून राहिलं, या क्षणी सुद्धा संपून राहिले, पण ते आपल्याला त्याचा बोध का नाही होत, कारण की ते अज्ञानाने झाकलेलं आहे.
तर पहा, पहिलं वाक्य त्याचे थोडे चिंतन करूया पुन्हा, की बोधोन्य साधनेभ्योही साक्षात मोक्षैक साधनम. म्हणजे अन्न शिजवण्याकरता जसं अग्नी हे साक्षात कारण आहे, तसंच मोक्ष प्राप्ती करता ज्ञान हे साक्षात कारण आहे. आणि एवढंच नाही तर ते काय म्हणतात, ते बोधोन्य साधनेभ्योही, की सर्व जे साधन आहेत आत्मतत्वाच्या प्राप्ती करता, आत्मतत्वाच्या अनुभवाकरता, ज्ञान प्राप्ती करता, जितके पण साधन ज्याचा आपण ज्याचं म्हणजे अवलंबन आपण करत असतो, त्या सर्वांमध्ये साक्षात मोक्षैक साधन म्हणजे फक्त ज्याला म्हणतो की बोध किंवा ज्ञान, हेच बोध किंवा अनुभवात्मक ज्ञान हेच आपल्या मुक्तीचं किंवा मोक्षाचं एकमात्र साधन आहे. बाकीचे सहकारी साधन आहेत. लक्षात येतंय का मी काय मांडू इच्छितो किंवा आचार्य काय सांगू इच्छितात, की बोधोन्य साधनेभ्यो ही, की म्हणजे आपण आत्मज्ञानच्या अनुभवाकरता अनेक प्रकारचे साधन करत असतो. श्रवण मनन निधिध्यासन साधना, उपासना, जप, चॅन्टिंग, गीता पठण, आपल्या इष्टांची स्तुतीची आरती वगैरे वगैरे अनेक काही करत असतो. पण या सगळ्यांनी काय होत असतं, याने मुक्ती होत नसते, याने चित्त शुद्ध होत असतं, याने आपल्या मनावरचा मळ हा दूर होत असतो. पण ऍक्च्युअली मुक्ती, ऍक्च्युअली मोक्ष, ऍक्च्युअली आत्मबोध, ऍक्च्युअली आत्मसाक्षात्कार हा ज्ञानाने उद्भवत असतो. आणि ते ज्ञान कसं प्राप्त होत असतं, चित्त शुद्ध झालं, मनावरचा जे सगळा कचरा स्वच्छ झाला, मुक्ती झालीच. पण मुक्ती करता जे म्हणतात हे ज्ञानानेच, तेच एकमात्र साधन आहे. एक वाक्य मी तुमच्या पुढे मांडतो, त्यातून अजून स्पष्ट होईल बंधू भगिनींनो. काही अडचण असेल तर मला तुम्ही त्या लाईव्ह चॅटमध्ये सांगा बरं. ह्या गोष्टी थोड्या ज्याला म्हणतो की टेक्निकल आहेत, पण समजणं फार जरुरी आहे. का, यातून आपल्याला बारीक 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 आणि अत्यंत महत्वाच्या प्रिसाइज दिशा मिळत असतात, आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. मी तुमच्यापुढे 2 वाक्य मांडतो. ज्ञानातून मुक्ती होते, आणि दुसरे वाक्य फक्त आणि फक्त ज्ञानातूनच मुक्ती होते. पहा, या 2 वाक्यामध्ये फार मोठा अंतर आहे. जेव्हा मी म्हणतो ज्ञानातून मुक्ती होते, याचा अर्थ काय घेऊ शकतो, की मुक्ती ज्ञानातून होते आणि इतर जे साधन आहेत मुक्तीचे, त्यातून सुद्धा मुक्ती शक्य आहे. त्या वाक्याचा अर्थ असा घेऊ शकतो आपण. पण जेव्हा मी असं म्हणतो की आचार्यांनी काय म्हटलं इथे, की बोधोन्य साधनेभ्योही, म्हणजेच काय, की फक्त आणि फक्त ज्ञानातूनच मुक्ती होते. म्हणजे काय, की ज्ञानाशिवाय मुक्तीचं दुसरं कोणतंही साधन नाही. आणि हे जे दुसरं वाक्य मी उद्गारलं, हेच इथे आचार्यांचं म्हणणं आहे, हेच वेदांताचं म्हणणं आहे, की आपण निरनिराळ्या प्रकारचे साधनं करत असतो आणि ती केलीच पाहिजे. पण त्या सगळ्या साधनेतून आपल्याला काय लाभत असतं, चित्तशुद्धी, आपला अज्ञान नाहीसा होतो. पण खरी मुक्ती ही अनुभवात्मक ज्ञानाने होऊ शकते. तर अनुभवात्मक ज्ञान प्राप्त करण्याकरता वेगळं काही करावं लागतं का? नव्हे. ज्या क्षणी आपल्या साधनेच्या माध्यमातून आपली चित्तशुद्धी किंवा आपलं जे ज्याला म्हणतो की आपल्या चित्तावरती असलेला मळ स्वच्छ होऊन जातो, त्या क्षणीच मुक्ती होते. पण त्याला आचार्याने नाव दिलंय की ज्ञानातूनच मुक्ती. ही म्हणजे फार ज्याला म्हणतो की फार बारीक गोष्ट आहे, पण अत्यंत महत्वाची आहे. बंधू भगिनींनो, आज आपला जो बोध आहे तो काय आहे? हे बघा, मुक्ती म्हणजे काय होत असतं माहिती का? आपला बोध, जशी जशी आपण साधना करतो तसं तसं आपलं अज्ञान नाहीसं होतं
आणि जसं जसं आपलं अज्ञान नाहीसं होतं तसं तसं आपल्या बोधामध्ये परिवर्तन होत जातं आणि आपण आत्मतत्वाकडे पाऊल टाकत असतो. हे सांगण्याकरता आधी आपण एक भगवान श्रीरामकृष्णांनी दिलेलं छोटंसं उदाहरण, अतिशय प्रॅक्टिकल, त्याची चर्चा करूया आणि मग पुढे जाऊया. वचनामध्ये हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. समोर सगळे भक्त बसलेले आहेत, आपल्या पलंगडीवरती भगवान श्रीरामकृष्ण बसलेले आहेत आणि त्यांना म्हणजे हेच समजवण्याकरता की आपल्या सर्वांमध्ये ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आत्मतत्व विद्यमान आहे, पण अज्ञानाने झाकलेल्या असल्यामुळे आपल्याला त्याचा बोध होत नाही. जसं जसं अज्ञान कमी होईल आपल्या साधनेच्या माध्यमातून, अज्ञान कमी होईल तसं तसं आपला बोध या जगाच्या संदर्भात तो बदलत जातो. आणि हे सांगण्याकरता ठाकूर काय करतात, त्यांच्या खांद्यावरती त्यांचा टॉवेल, ते बांगलामध्ये त्याला म्हणतात गमछा, ते गमछा काढतात आणि आपल्या चेहऱ्यापुढे ते त्याला असं लटकवतात आणि म्हणतात, आता सांगा बघू, तुम्ही मला बघू शकता का? भक्त म्हणतात, मी तुम्हाला बघू शकत नाही. मग ठाकूर म्हणतात की कल्पना करा की या गमछ्यामध्ये याच्या मध्यभागी एक छोटासा छिद्र आहे आणि तो छिद्र फार हळूवारपणे मोठा मोठा होत जात आहे, म्हणजे तो गमछा फाटत जात आहे. तर मग काय होणार? तर भक्त म्हणाले की जसा जसा तो छिद्र मोठा 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 होत जाणार, म्हणजे असा तो छिद्र आहे, जसा जसा मोठा होणार तसं तसं तुम्ही आम्हाला स्पष्टपणे दिसू लागाल. बस ठाकूर प्रसन्न होतात. का प्रसन्न होतात? की ते सांगतात की बिलकुल असंच आपल्या साधकाच्या जीवनामध्ये घडत असतं. कसं घडत असतं की आपला जो आज बोध आहे की आपल्याला आत्मतत्वाचा मुळीच काही मागमूस लागत नाहीये, काही बोध लागत नाहीये, जे काही लागतोय ते आपल्या बुद्धीमध्ये लागतं, त्यातून काही आपली आध्यात्मिक प्रगती होणार नाही विशेष. पण जशी जशी आपली साधना वाढेल तर तसा तसा तो छिद्र जो आहे, म्हणजे अज्ञानरूपी पडदा, काय सुंदर उदाहरण दिलं ठाकूरांनी, की जो अज्ञानरूपी पडदा आहे त्याच्यामध्ये थोडंसं छिद्र झालं, म्हणजे काय, आध्यात्मिक, म्हणजे ते अज्ञान दूर होण्याची प्रोसेस सुरू झाली. आणि जशी जशी आपली साधना तीव्र होईल तो अज्ञान जास्त जास्त दूर होईल, म्हणजे काय होईल की तो छिद्र मोठा मोठा होत जाईल आणि जो छिद्र मोठा मोठा होत जाईल तसं तसं आत्मतत्वाचा स्पष्ट प्रकाश, त्याची अनुभूती ही आपल्याला प्राप्त होईल. आणि ती अनुभूती कुठे प्राप्त होईल? तर आत्मतत्वामध्येच प्राप्त होईल. आत्मतत्वाची अनुभूती कधी पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रियांना होत नसते. आत्मतत्वाचा अनुभव आत्मतत्वामध्येच होत असतो. म्हणजेच काय की जसं जसं अज्ञान दूर होईल तसं तसं आयतं आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व हे स्वयं प्रगट होईल. आत्ता आपण त्याला आपल्या अज्ञानाने झाकून ठेवलेलं आहे. आता आपण झाकून ठेवलेलं आहे त्याला ते आत्मतत्व विचार काय करणार? आपणच त्या आपलं बोध अजून तितकाच चांगला नसल्यामुळे आपण या संसाराला इतकं जखडून ठेवलेलं आहे, आपण जखडून ठेवलेलं आहे. आणि आपण इतरांना म्हणत असतो की काय करू, माझा भाऊ मला सोडत नाही. आणि तुमचा भाऊ तुम्हाला सोडत नाही की तुम्ही तुमच्या भावाला सोडत नाही? एक छोटासा कथानक सांगून मग पुढे जाऊया की फारच मजेशीर तो कथानक आहे. विवेक चोडमणीच्या वर्गात मी सांगितला होता तो की एक संन्यासी महाराज असतात, फार प्रवीण आणि त्या म्हणतात की विवेकी असतात. आणि त्यांच्याकडे एक ब्रह्मचारी महाराज येतात आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या इच्छेने. तर त्यांच्याकडे ते निवास करू लागतात. प्राथमिक काही वर्ष गेल्यानंतर मग असा नियम असतो की काही वर्ष त्या ब्रह्मचार्यांनी थोडंसं आश्रम सोडून बाहेर थोडंसं राहून त्यांनी अध्ययन वगैरे करावं, म्हणजे गुरूंचा आश्रम सोडावं काही दिवसाकरता आणि इतर ठिकाणी राहावं. तर गुरूंचा आश्रम सोडून तो एक 10-15 मैल अंतरावर
एक दुसऱ्या गावात जाऊन तो स्वतःचा छोटा आश्रम तयार करतो आणि तिथे तो राहू लागतो. तर त्या दुसऱ्या जिथे आश्रम तयार करतो तिथे लोक बघतात की अरे कोणी नवीन महाराज आलेले आहेत, खूप ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, तर त्यांची ती सगळी सोय करतात, खायची प्यायची. त्यांना सुद्धा एक छोटासा आश्रम बांधून देतात आणि यांचे सगळे दिवस खूप चांगले जात असतात त्या ब्रह्मचारी महाराजांचे. आता ठराविक काळानंतर त्यांना पुन्हा अध्ययनाकरता गुरुकडे जाण्याचे ठरलेलं असतं. पण हे ब्रह्मचारी महाराज इतके गुंग होतात त्या नवीन आश्रममध्ये की ते विसरतात. मग ते संन्यासी महाराज म्हणजे जे गुरु ते शोध घेता घेता येतात आणि त्याला म्हणतात की अरे बाबा चल, ठरलेला कालावधी संपलेला आहे, आता तुला पुढच्या अध्ययनाकरता आणि पुढची साधना शिकवण्याकरता तुला माझ्याकडे यायचं ठरलं होतं, आपण तू विसरलास का? पण ते ब्रह्मचारी महाराज सांगू लागतात की अहो अहो या गावातील लोक मला किती प्रेम करतात, जर मी हे आश्रम सोडून गेलो तर मरून जाते. माझ्या या आश्रमामध्ये पहा, हळूहळू करता 100 गाय झाली आता, आणि हे थोडेसे प्राणी मी इथे ठेवले आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, आणि पहा हे किती भक्त लोक सकाळ संध्याकाळ इथे येतात, किती मला प्रेम करतात. आता गुरूंच्या लक्षात येतं की काय कुठे शिष्य अडकलेला आहे, काही केलं तर ऐकायला तयार नसतं. त्याचं हेच म्हणणं असतं की हे या गावाला मला खूप प्रेम करतात आणि मी जाऊ शकणार नाही त्यांना सोडून. तर मग गुरु काय करतात, ते म्हणतात ठीक आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे तुझा आश्रम सोडून आपल्या ठरलेल्या ठिकाणी जाणार. तर ठीक आहे, असं करतात की शिष्य तिथेच राहणार आणि गुरु आपल्या त्या मुख्य आश्रमामध्ये जाणार. तर आता सकाळी निघतात न्याहारी करून गुरु, आणि रस्त्यामध्ये थोडंसं गप्पा करत करत त्यांना रस्त्यापर्यंत निरोप देण्याकरता शिष्य बरोबर येतो. अचानक गुरूंना काय सुचतं, तर ते रस्त्याच्या बाजूला असलेला एक झाड असतं, त्या झाडाला घट्ट पकडतात, घट्ट मिठी मारतात आणि जोराने ओरडतात, मला वाचवा, मला वाचवा, कोण आहे इथे, कोण आहे इथे, या झाडाने मला पकडून घेतलेलं आहे, सोडत नाहीये झाड, माझा जीव घेणार आहे. इतक्या जोराने आरवड्यात ठोकतात, गावातले सगळे लोक गोळा होतात की काय झालं गुरूंना काय झालं. ब्रह्मचारी महाराजांना खूप आश्चर्य होतं की अरे झाड पकडलं यांनी आहे आणि उलट हेच म्हणतात की झाडाने मला पकडलंय. त्याला मोठं आश्चर्य होतं. ते जातात, अहो महाराज तुम्ही असं काय करताय, तुम्ही झाडाला पकडलं आहे की झाडाने तुम्हाला पकडलंय? झाड कधी कोणाला पकडतं का? हे म्हटल्याबरोबर गुरु झाडाला सोडतात आणि ते म्हणतात शिष्याला, अरे मला पण तेच म्हणायचंय तुला की कोणतं आश्रम कधी कोणत्या ब्रह्मचार्याला पकडतं का? असं म्हटल्यानंतर शिष्य ओशाळतो, त्याला आपली चूक लक्षात येते आणि गुरुबरोबर ते निघतात. म्हणण्याचा अर्थ काय की हे अज्ञान का निर्माण होत असतं? कारण की आपल्या आत्मतत्व जे आहेत त्याच्यावर कुठेतरी अज्ञानाचा पडदा साठलेला असतो, आणि अज्ञानाचा पडदा म्हणजे पुन्हा ते अहम आलंच, आणि त्याच्यामुळे मग आसक्ती, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आणि मग त्याच्यानंतर ती सगळी वरात जी येते, ते काही केलं ती वरात जात नाही. तर हे जे अज्ञान आहे ज्याच्यामुळे आपण खूप त्रासून गेलेलो आहोत, आणि हे जे अज्ञान आहे आपला, जरी आपल्यामध्ये आत्मतत्व विद्यमान आहे बंधू भगिनींनो, तरी लक्षात ठेवा की ते आत्मतत्व प्रकाशित का होत नाहीये, ते अज्ञानामुळे. आणि ते अज्ञान घालवण्याचं अज्ञान ते केव्हा दूर होऊ शकेल, मुक्ती केव्हा लागू शकेल आपल्याला, की जेव्हा आपल्याला ज्ञान उद्भवेल. ज्ञान केव्हा उद्भवणार, जेव्हा अज्ञान नाहीसा होईल, अविद्या नाहीशी होईल. आणि अविद्या नाहीशी होण्याकरताच आपण जे सगळं काही करत आहोत, श्रवण, मनन, निधिध्यासन, साधना, उपासना, आरती, संध्या आरती, मंगल आरती, हे सगळं केलं पाहिजे. त्यातून काय होणार, चित्तशुद्धी. त्यातून काय घडणार, आपल्या चित्तावरती असलेलं जे मळ आहे ते नाहीसं होणार. आज आपला बोध जो आहे तो बोध कसा आहे बंधू भगिनी, तो एरोनियस आहे.
एरोनियस म्हणजे चुकीनी भरलेला. आज जर मला कोणी विचारलं की का हो आपला परिचय, स्वामी बुद्धानंद, इतकी उंची, इतकं वजन, रामकृष्ण मठाचं सदस्य वगैरे वगैरे, आणि साधारण माणसाला विचारलं बाहेर तर तो तर मोठंच पहाडं लावतो. माझं इतकं शिक्षण, माझे इतके पैसे, माझे इतके जमीन जुमला, माझे इतके मोठ्या गाड्या, मला समाज प्रतिष्ठा आहे, हे सगळं काय आहे? या अज्ञानामुळे आपण सगळ्या आपल्या आत्मतत्वावर लादलेल्या उपाध्या आहेत. पहा, एक अज्ञानामुळे, एक अहंबोधामुळे या सगळ्या उपाध्या आपण गोळा करत असतो, आणि त्यातून आपलं जे खरं आनंद स्वरूप आहे, आपलं ज्ञान स्वरूप, आपलं जे आपलं खरं जे आपलं परिचय आहे, तो पण विसरून गेलेला या अज्ञानामुळे. आणि आत्मबोध हा जो ज्या ग्रंथाचा आपण अध्ययन करत आहोत त्याचा विषयच काय, की या सगळ्या एरोनियस, या चुकीच्या आपल्या ज्या आयडेंटिटी, आपल्या ज्या परिचय आहे, ज्याला घेऊन आपण खूप मिरवत असतो संसारामध्ये, त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला त्याला दूर नाही जायचं, त्याला नाहीसं करायचं आहे, त्याला नेहमी करता नाहीसं करायचं आहे. अजून काय होतं या एरोनियस ज्याला म्हणू की आपल्या आयडेंटिटीमुळे, की काय होत असतं की जेव्हा त्या आत्मतत्वाला आपण म्हणजे जे अनंताला सीमित करून बघतो ना, क्षुद्र करून बघतो, जे आत्मतत्व आहे त्याला सीमित करून बघत असतो, म्हणून त्याला क्षुद्रत्व प्राप्त होतं. क्षुद्रत्व प्राप्त होतं म्हणजे काय? अपूर्णत्व प्राप्त होतं. अपूर्णत्व प्राप्त होतं म्हणजे काय? मी आणि माझं. जिथे मी आलं की मी या गोष्ट काय की या सगळ्या पूर्ण जगामध्ये एकच आत्मतत्व, ब्रह्मतत्व खेळत आहे, एकच चैतन्य शक्ती खेळत आहे, आणि ती शक्ती माझ्यामध्ये खेळत आहे, आणि तेच माझा खरं आयडेंटिटी आहे, खरं माझा परिचय आहे. पण माझ्या चुकीच्या समजुतीमुळे त्या अनंत शक्तीपासून मी वेगळा आहे, हे अज्ञान इतकं स्ट्रॉंग आहे की त्याच्यामुळे माझा फ्लॅट, माझी गाडी, माझी नोकरी, माझं शिक्षण, माझी समाज प्रतिष्ठा, हे इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे, आणि याला घेऊन आपण इतकं मार खात आहोत या जीवनामध्ये, पण तरी ती आयडेंटिटी काही सोडायला तयार नाही. म्हणजे आपण या संसारात चिकटलेला आहोत. ते संन्यासी महाराज जे सांगतात की अहो या झाडाने मला पकडलेलं आहे, मला हे झाड सोडत नाहीये, मला वाचवा नाहीतर माझे प्राण जातील. अरे पकडले आपण चुकीच्या समजुतीमुळे. अरे ते झाड सोडा आणि बघा आपलं ते अनंत स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, सच्चित आनंद. एक अजून छोटंसं उदाहरण समजून, म्हणजे हा बोध आपल्याला किती त्रास देतो हे, किंवा हा अज्ञान कसं आणि कुठून आलं हे समजण्याकरता एक छोटंसं उदाहरण घेऊया. याची मग चर्चा आपण गीतेच्या एकदम प्राथमिक स्तरावरती केलेली आहे आत्ताच 2 महिने आधी. की एक मोठी समजा परात आपण घेऊया, याच्यामध्ये कणिक आपण मळतो, पाणी भरूया, आणि ती पाण्याने भरलेली परात आपण दुपारच्या उन्हामध्ये एखाद्या ग्राउंडवर ठेवूया. काय होईल? सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडणार आहे. आता हे जे प्रतिबिंब आहे सूर्याचं, हे सूर्यापासून वेगळं आहे का? नाही, ते प्रतिबिंब मात्र आहे, त्याचं अस्तित्व नाही आहे. पण ते छोटंसं इतक्या मोठ्या सूर्याचं प्रतिबिंब इतकं छोटं कसं होऊ शकतं? एक, पण ते प्रतिबिंब त्याला आपण काय समजतो की हा वेगळा सूर्य आहे, हा सूर्य वेगळा आहे, तो सूर्य वेगळा आहे. अरे त्या सूर्याचाच प्रतिबिंब आहे, त्याच अनंत चैतन्य शक्तीचं ते प्रतिबिंब इथे, हे आणि ती अनंत शक्ती वेगळी नाहीये, वेगळी समजतो म्हणून प्रॉब्लेम. त्या पाणीने भरलेल्या परातीमध्ये
जे काही ठेवल्या, जे प्रतिबिंब पडत आहे ते आणि खरं सुखी हे एक आहे. पण आपण अज्ञानापोटी ते वेगळं समजतो. म्हणजे मी या विश्वामध्ये पसरलेली जी चैतन्य शक्ती आहे त्याच्यापासून वेगळं आहे हे मी समजतो. हे अज्ञान मला होतं आणि मग मी आणि माझं, मग मला ते क्षुद्रत्व प्राप्त होतं. म्हणजेच काय, मी आणि माझं म्हणजे काय, सीमितत्व प्राप्त होतं, अपूर्णत्व प्राप्त होतं. म्हणजेच काय की आत्मतत्व हे संपूर्णपणे अज्ञानाने झाकलं जातं. आणि एवढंच नाही, आता मी म्हटलं, अहमबोध निर्माण झाला म्हणजे मग झालंच. माझे आई वडील, माझी पत्नी, माझे मुलं, माझं शिक्षण, म्हणजे हे अज्ञान आपण अजून गोळा करतो. आणि ते अपूर्णत्व म्हणजे किती मूर्खपणा करतो पण पहा भगिनीनो, की ते अपूर्णत्व आपल्याला, त्या अपूर्णत्वामुळे ते अपूर्णत्व आपल्याला पूर्ण करण्याकरता ते आपल्या मागे लागलेलं असतं. आणि आपल्या मागे लागलेलं असतं की मला पूर्ण व्हायचंय, तर आपण संसारिक गोष्टींनी त्याला पूर्णत्व, म्हणजेच काय होतं की आपल्या मनामध्ये वासना निर्माण होतात. वासना निर्माण झाला म्हणजे मग काय होत असतं की त्या अपूर्णत्वाला पूर्णत्व प्रदान करण्याकरता, कारण की अपूर्णत्वाचं ते स्वभावच आहे, एक तर ते चुकीनी किंवा एरोनियस नोशन आहे आणि ते पूर्णत्वाकडे जाऊ इच्छित असतं, त्याच्यामुळे वासना निर्माण होतात. वासना निर्माण झाल्या की त्या अपूर्णत्वाला पूर्णत्व प्राप्त करण्याकरता कार घे, दुसरी कार घे, चौथी कार घे, बिझनेस वाढव, फ्लॅट्स वाढव, फॉरेन ट्रिप्स कर, म्हणजे आपलं आपण अज्ञानच वाढवतो. अपूर्णत्व आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपल्याला कळत नसतं आणि आपल्या अज्ञानामुळे आपण त्या अपूर्णत्वाला पूर्णत्व देण्याकरता काहीतरी त्याला लौकिक गोष्टी देत असतो आणि त्याने मग काय होत असतं की आपले बंधन, आपले अज्ञान अजून वाढतं, अजून गडद अंधकारात जातो. पॅथेटिक. आणि हे सगळं दूर होऊ शकतं कशाने, ज्ञानाने. पहा, हे आज जो आपला बोध आहे ना बंधू भगिनींनो, आज आपला जो बोध आहे की मी बुद्धानंद, याच्या पलीकडे जर प्रामाणिकपणे विलीन केलं ना, हे जाऊ शकतो. पण अनफॉर्च्युनेटली आपली तितकी अजून तितकं वैराग्य नाही, तितकं आपली ताकद नाही. निर्गच्छती जगत जाला पिंजरादिव केसरी. स्वामीजी म्हणतात की जसं एक नर केसरी सिंह लोखंडाच्या पिंजऱ्यात त्याला बंद करतात, पण त्याच्यामध्ये इतकी ताकद असते की त्या लोखंडाच्या पिंजऱ्याला सुद्धा तो तोडून, हे वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांताचा सिद्धांत आहे की जसं नर केसरी हा बिलकुल पिंजरा तोडून आणि जंगलात पळून जातो, तसंच आपल्यामध्ये ती ताकद असली पाहिजे. एकदा कळलं की अरे आपण फसल्या गेलेलो आहे, हे आपण अज्ञानात पिटल्या गेलेलो, म्हणजे पिसून राहिलो आहोत, तर काय केलं पाहिजे की त्या पिंजऱ्याला, त्या अज्ञानाला अजून गोळा करण्यापेक्षा त्याला तोडून बिलकुल बिनधास्त मुक्तीचा आनंद घेतला पाहिजे. पण आज आपला जो बोध आहे तो अज्ञानामुळे आहे. आणि या अज्ञानाचं सोल्युशन काय, ज्ञान. अविद्याचं सोल्युशन काय, विद्या. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्ञानाशिवाय लक्षात ठेवा कधी मुक्ती नाही. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ज्ञान प्राप्ती करता काय केलं पाहिजे, आपण जे काही उपासना साधना करत आहोत तेच केले पाहिजे. पण त्यातून काय घडत असतं, अज्ञान नाहीसा होतं. म्हणजे या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला ती विधी सांगितलेली आहे की आपण जे काही उपासना साधना श्रवण मनन निधिध्यासन संध्या आरती मंगल आरती जे करतो त्यातून आपलं अज्ञान नाहीसा होतं, म्हणजे आपल्या बोधामध्ये परिवर्तन होतं. याच्या आधी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, प्रसंगाने पुन्हा सांगतो की बोधामध्ये परिवर्तन म्हणजे कसं होत असतं की जसं आपल्याला एका काळी ज्या गोष्टी फार आवडायच्या, मग मठात येतो, मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नाहीशा वाटतात, कंटाळवाणं वाटतात. पण मठातील मला कंटाळवाणं नाही वाटत. का? कारण त्या गोष्टींचं आकर्षण निघून गेलेलं आहे. त्या गोष्टींचा फोलपणा, लटकेपणा हे लक्षात आलेलं आहे. म्हणजेच काय की
25 वर्ष आधी जेव्हा आपण ठाकूरांजवळ आलो आणि आज याच्यामध्ये काय अंतर झालं, तर बोधामध्ये परिवर्तन होत आहे. कदाचित तो हळुवारपणे होत असेल, पण होत आहे. जर आपण तीव्रतेने प्रयत्न केले तर अजून तीव्रतेने आपल्या बोधमध्ये परिवर्तन होईल. आणि बोधामध्ये म्हणजेच काय, आपलं अज्ञान नाहीसं नाहीसं होत जाईल. आणि जसं जसं आपलं अज्ञान नाहीसं होईल तसं तसं, जसं भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की त्यांच्या त्या गमछामध्ये छिद्र, म्हणजेच काय की जशी जशी अविद्या नाहीशी होईल, जशी जशी आपली साधना वाढेल, उपासना वाढेल, श्रवण मनन निधिध्यासन वाढेल, तसं तसं ते छिद्र मोठं 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 होईल. आणि जसं जसं ते छिद्र मोठं होईल तर आपल्यामध्ये असलेलं आयतं जे आत्मतत्व आहे त्याचा साक्षात्कार होणारच. म्हणण्याचा अर्थ काय, जर कन्क्लुजन जर घेतलं या सगळ्या आजच्या या सगळ्या चर्चेचं, तर ज्ञान हे आपल्या मुक्तीचं एकमात्र साधन आहे. जसं एकमात्र किंवा साक्षात साधन आहे. आणि जसं अग्नी स्वयंपाकाकरता एकमात्र साक्षात साधन आहे, तसंच मग इतर जे साधने ज्याचा आपण व्यवहार करत आहोत ते काय आहे, तर ते सहाय्यभूत किंवा सहकारी, आणि ते तितकेच जरुरी आहे. इकडे पण स्वयंपाक करण्याकरता कढई, तवा, चाकू वगैरे वगैरे या सगळ्या सहकारी साधनं आहेत. पण ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, अग्नीशिवाय स्वयंपाक नाही. सहकारी साधन जे अंगीकार करतं त्यांनी काय होत असतं, तर आपलं अज्ञान दूर होत असतं. अज्ञान दूर होतं म्हणजे चित्तशुद्धी होत असते. मग चित्तशुद्धी झाल्यानंतर ज्ञानप्राप्तीमध्ये किती उशीर असतो, 1 सेकंदाचा सुद्धा उशीर नसतो. जसं जसं थोडं थोडं आपलं चित्तशुद्ध होत जाईल, आपल्या बोधामध्ये परिवर्तन होत जाईल, तसं तसं आपल्याला आत्मसाक्षात्कार घडणार आहे. त्याची प्रचिती आपल्याला बिलकुल जसं जसं म्हणजे जसं जसं छिद्र मोठा होणार, जसं जसं तो गमछा विरून जाणार, तसं तसं त्याच्या मागचे असलेले आपले ठाकूर हे आपल्याला स्पष्टपणे त्यांची प्रचिती होणार. तर हा पहिला श्लोक बंधू भगिनींनो इथे पूर्ण होत आहे. आणि विशेष करून एक छोटंसं उदाहरण या संदर्भात त्याची चर्चा करून मग पुढे थांबूया, कारण की ते माताजींच्या संदर्भात आहे. ती घटना अशी घडली होती बंधू भगिनींनो की माताजी हयातीत असताना जयराम पाटीला काही नवागत संन्यासी, त्यांचा संन्यास झाला राजा महाराजांकडून, आणि ते जयराम पाटीला गेले माताजींचा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता. आणि माताजींकडे जेव्हा आशीर्वाद प्राप्त करण्याकरता गेले तर माताजींना खूप आनंद झाला. आणि पहा माताजी काय म्हणतात की वा छान, संन्यास झाला, आता तर काय, आता फक्त तांदूळ पिकायची बाकी आहे. तांदूळ पिकायचे म्हणजे भात शिजायचा बाकी आहे. एक्झॅक्ट म्हणजे शब्द सांगतो, आता फक्त भात शिजायचं बाकी आहे. तर त्या संन्यासी महाराजांना काही कळलं नाही. त्यांनी म्हटलं की माताजी काय आपण काय बोलत ते कळलं नाही. तर त्या म्हणाल्या की पहा की तांदूळ शिजलं, तांदूळ कसे असतात तसे टणक असतात. तर आपलं हे अज्ञान कसं आहे, टणक आहे. तर माताजी किती सुंदर उदाहरण देऊन सांगतात की अरे भात कसा शिजतो, की पातेलीमध्ये आपण ते आधी तांदूळ धुतो. तर माताजी म्हणतात की संस्कारच्या पाण्याने तांदूळ धुवायचे, म्हणजेच काय की आपले जो अज्ञान आहे त्याला संस्कारने धुवायचा. वंडरफुल. पहा माताजींचं काय एकदम जबरदस्त एक त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. काय म्हणतात, तांदूळ म्हणजे काय, टणक असतात, म्हणजे आपलं अज्ञान ते थोडं टणक असतं, थोडं चांगलंच टणक आहे आपलं, तर हे टणक असतं आणि संस्कारच्या पाण्याने त्याला धुवायचं आणि त्याग आणि वैराग्याच्या अग्नीवर त्याला ठेवून त्याला शिजवायचं. म्हणजेच त्याग आणि वैराग्य आणि साधनेच्या अग्नीमध्ये त्याला त्या पातेल्याला ठेवायचं. म्हणजे काय होतं की ते अज्ञान शिजून नरम होऊन जातं.
तेच तर ज्ञान आहे. म्हणजे पहा, आचार्याने जे उदाहरण दिलं होतं तेच माताजींनी एका वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर माताजी काय म्हणाल्या होत्या की वा छान, संन्यास झाला, आता काय, आता तर भात शिजणार, फक्त भात शिजणंच बाकी आहे. भात शिजला म्हणजेच मोक्ष झालं, म्हणजेच ज्ञान झालं. म्हणजेच काय की भात शिजला म्हणजे अज्ञान नाहीसं झालं, कारण की आपण साधना करतो ना. अज्ञान नाहीसं झालं म्हणजे ज्ञान झालं किंवा मुक्ती झालीच. इतक्या सुंदर पद्धतीने माताजींनी हे या उदाहरण देऊन त्या सगळ्या संन्याशांना समजवलं. ठरलेली वेळ संपलेली आहे बंधू. आपले काही प्रश्न असतील, कारण की आता थोडासा विषय थोडा क्लिष्ट असं नाही, थोडा टेक्निकल होत जाणार आहे. तर काही असेल तर मला नक्की कळवा. आज आपण इथेच थांबूया. येत्या शुक्रवारी आपली पुन्हा भगवद्गीतेकरता भेट होणारच आहे. त्या दिवशी आपण सर्वजण उपस्थित राहणार आहातच अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण नमस्ते.